गोड. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज श्री संत नामदेव महाराज संस्थान तर्फे गेल्या वर्षी जो कळसाचा महायज्ञ झाला होता त्याचा आज वर्धापन दिन आहे. आणि त्या दिनानिमित्त आध्यात्मिक क्षेत्रात तर संस्थान अग्रेसर आहेच, त्याचबरोबर तुकोबारायनं जे सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरे, त्या तुकोबारायच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या अभंगाप्रमाणे हे वृक्ष वास्तविक पाहिलं तर खरे आपले सोयरे आहेत आणि त्यांची जोपासना करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी लोक परेशान होते आणि हा निसर्ग हे वृक्ष हे आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन देतो आणि त्याची जोपासना आपण सर्वांनी केली पाहिजे. याचं थोडं मनात आलं आणि आपण काहीतरी याच्यासाठी वाटचाल केली पाहिजे. त्यानिमित्त आता हे वर्ष झालं, यावेळेस कोणता कार्यक्रम घ्यायचा सर्वांनी विचारलं मला, पण मला वाटलं काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे. म्हणून डोक्यामध्ये आलं की आपण झाडं लावली पाहिजेत. त्याच्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्याला कुठंतरी थोडी खारीचा वाटा आपल्यातर्फे लागावा. ह्या अनुषंगाने संस्थांतर्फे जो संस्थानला येणारा रस्ता आहे डांबरीकरण केलेला नवीन, त्याच्या दोन्ही तर्फामध्ये जेवढे बसतील तेवढे झाडं लावण्याचा संकल्प यावर्षी संस्थांनी केलेला आहे. आणि ते झाडं नुसते लावायचे नसून ते झाडं हे जगवायचा देखील संकल्प संस्थांनी केलेला आहे. कारण झाडे लावायला भरपूर लावतात. बरेच जण म्हणतात एवढे लावले, पण मागं किती राहिले याची संकल्पना कोणी करत नाही. फक्त फोटो काढायपुरतं न राहता तर ते झाडं तुम्हाला 4-5 वर्षानंतर पूर्ण हिरवेगार दोन्ही साईडनं संस्थानला येताना दिसेल आणि सर्वांचं मन प्रसन्न तिथूनच येतानीच होईल, अशी एक मनात संकल्पना आली आणि ती आता पूर्णत्वास नेण्यासाठी नामदेवरायांना तेवढीच विनंती करतो की हा माझा संकल्प नामदेवराय जरूर पूर्ण करून घेतील. कारण आतापर्यंत नामदेवरायांनी मी जे संकल्प धरला आहे तो नामदेवरायांनी पूर्ण करून घेतलेला आहे आणि हा बी संकल्प लवकरात लवकरच पूर्ण होईल. या जून आता उन्हाळा असल्यामुळे आता फक्त गावामध्ये आम्ही झाडं लावणार आहेत, पण जूनमध्ये मात्र सर्व वृक्षारोपण होईल. आत्ताच लावायचं होतं, पण सामाजिक वनीकरणवाले वनपालवाले यांनी सांगितलं की महाराज आता लावू नका, कारण झाडं टिकत नाहीत या गरमीमध्ये. आपण पाणी जरी दररोज देणं होत नाही, 8 दिवसाला एकदा पाणी दिलं की ते झाड आता टिकत नाही, ते मूळ धरत नाही. म्हणून जूनला पहिला पाऊस पडला की झाडं लावण्यात येतील आणि हे झाडं जगवण्याचं सुद्धा काम संस्थांतर्फेच होणार आहे. भक्तांना काही झाड जसं देणगी राहते त्या पद्धतीने एक वृक्षारोप देऊन असं काही आवाहन करणार? हां, सर्व परिसरातील किंवा नामदेव भक्तांना एवढंच या ठिकाणी आवाहन करतो की इथे येताना नारळ प्रसाद 1 वर्ष सर्वांनी बंद करा आणि प्रत्येकाने येताना नारळाच्या ऐवजी नारळाचं झाड किंवा कोणचं बी एखादे वृक्ष घेऊन आलात तर ते महाराजांना खूप आवडेल, मला पण खूप आवडेल. आणि सर्वांना तीच या ठिकाणी आवाहन करतो की संस्थानला येताना येथून पुढे प्रत्येकाने एक झाड मात्र घेऊन यावं.